अत्याचारग्रस्त महिला दाखल करू शकतात घरामधूनच EFIR मोदींचं जळगावमध्ये प्रतिपादन। पण बदलापूर घटनेमध्ये पालकांच्या तक्रारी नंतरही FIR नाहीच। बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्य नाही। पीडितांना रात्रभर ठाण्यामध्ये ठेवलं। मेडिकलसाठीही रात्री 12 नंतर नेलं। पालकांनी साधला ABP माझाशी संवाद। बदलापूर प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा। पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच 2 दिवस धावाधाव। प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याच्या ऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या। बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी। मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार। मुंबईतल्या जागांवरती महाविकास आघाडीमध्ये सहमती। 36 जागांच्या वाटपामध्ये 99% सहमती झाल्याची संजय राऊतांची माहिती। पद आणि जागा वाटपावरून मतभेद नाहीत असंही राऊतांचं स्पष्टीकरण। जयंत पाटलांनी घेतली भाजपचे साताऱ्याचे नेते मदन भोसलेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये झाली तासभर चर्चा। तर शरद पवार आणि अतुल बेनकेंमध्येही चर्चा। अमरावतीमध्ये आज सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा। बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चाचं आयोजन। व्यापारी आणि दुकानं बंद। खडकवासला धरणामधून 31,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। डेक्कन परिसरामधल्या पुलाची वाडीमधल्या घरांमध्ये शिरलं पाणी। मुंबईमधल्या पावसानं ओलांडली 2319 मिलीमीटर पावसाची वार्षिक सरासरी। पाणी पुरवणाऱ्या 7ही धरणांमध्ये 95% पाणी साठा।